मित्रांनो, वोटिंग ट्रेंड समोर आलेले आहेत आणि महाराष्ट्राचा लाडका कोण, फेवरेट कोण, महाराष्ट्राने कोणाला सपोर्ट केलेला आहे हे सगळं समोर आलेलं आहे। आणि जो सगळ्यात खालचे जे दोन कंटेस्टंट आहेत, झालेले 4 आणि राहिलेत ते खाली 2 आणि वरती आहेत 2, तर सगळ्यांबद्दल आम्ही सविस्तर चर्चा करणार आहे। आणि कोण आहेत ते वरचे 2 किंग आणि खालचे 2 ते खाली जे खालीच राहून गेलेले आहेत बिग बॉसच्या घरामध्ये, त्याच्याबद्दल सविस्तर चर्चा करणार। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे। जर का तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला सुरुवात करूया। तर नक्कीच मित्रांनो 3 आणि 4 नंबरला हे जे आहेत आपले कलर्स मराठीचे चेहरे आहेत। तर बिग बॉस आणि कलर्स मराठी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे की काय कळत नाही आहे। तर 4 नंबरला आपला निखिल दामले तो कुठल्याच प्रकारे चर्चेत दिसत नाही आहे, त्याचं कुठल्याच प्रकारे घरामध्ये योगदान काही दिसत नाही आहे। योगदानाचं त्याला संधी जरी आली तरी तो लांब लांब पडल्यासारखा आपण बघतो प्रत्येक एपिसोडमध्ये। त्याला जर असं कॅमेऱ्याच्या समोर त्याला हे आलं तर आता आपण बघितलं ते बेबी टास्कमध्ये बेबीला वाचवायचं होतं, तर त्यामध्ये देखील निकी येऊन झटापटी करते। तर तो म्हटला, तर अभिजित दादाला तो म्हटला नाही नाही अभिजित दादा तुम्ही या, मी काय इथं थांबू शकत नाही। मग अभिजित दादांनी तिथे येऊन प्रोटेक्ट केले, तिथून देखील तो बाजूला गेला आहे। तर 4 नंबरला तो ट्रेंड करतोय। आणि 3ऱ्या नंबरवरती आहे आपण बघतोय की बिग बॉसनी जवळजवळ 2 वेळा कन्फेशन रूममध्ये बोलवले, एकदा आपल्या रितेश दादांनी समजून सांगितलेलं आहे। आणि तेच असं की तिचं वारंवार ऑन कॅमेऱ्याच्या समोर रडणे की बाबा मला घरामध्ये राहायचं नाही आहे, मला कसं तरी होतं आहे घरामध्ये, मला ह्याच्यासारखं वाटत नाही आहे, मला फ्रीडम मिळत नाही आहे, मला बाहेरच पडायचं आहे। तर ती योगिता चव्हाण ही 3ऱ्या नंबरवरती ट्रेंड करते। तर बिग बॉसनी थोडंसं विचार करून की बाबा तिला जर बाहेर जायचं आहे स्वतःहून, तर असंही तुम्ही हे करून तिला थोडीशी संधी देऊ शकता। जर तिचं मनोबल जर उंचावलं तर तिला वाईल्ड कार्ड म्हणून परत देखील तुम्ही आणू शकता, एवढी पॉवर तुमच्याकडे आहे। तर मित्रांनो 1 आणि 2 नंबरवरती कोण आहे, तर आपले गणेश भाऊ त्याच्याबद्दल पुढची माहिती देतील तुम्हाला। नक्कीच 1 आणि 2 नंबरवरती आहेत। तर म्हणजे 2 नंबरवरती एकाच टीमचे माणसं आहेत। म्हणजे आपला 2 नंबरवरती सुरांचा बादशाह अभिजित सावंत, त्याला नॉमिनेट केलेलं आहे। तो नॉमिनेशनमध्ये नव्हता, पण आपल्या अरबाज आणि तो अरबाज नंबर 2 आपण त्याला म्हणतो वैभ्याने केलं त्याला नॉमिनेट, घनश्यामला काढून, आणि तरी पण तो 2 नंबरला ट्रेंडिंग आहे। तर मग मित्रांनो 1 नंबरला जो आहे तो अख्ख्या महाराष्ट्राचा लाडका, अख्ख्या महाराष्ट्रातून त्याला सपोर्ट आहे। म्हणजे आपला गुलीगत धोका, सूरज भाऊ चव्हाण, एका बुकीट टेंगूळ आणि झापूक झुपूक असे त्याचे जे काही डायलॉग असतील, तर तुमचे जे फेवरेट डायलॉग आहे त्याचा तुम्ही नक्की कमेंट करून सांगा। अख्ख्या महाराष्ट्राचा तो फेवरेट आहे। मित्रांनो काय वाटतंय आपल्या व्हिडिओबद्दल, तर नक्कीच तुम्ही जर का आमचे मागचे व्हिडिओ नसून बघितले तर नक्की जाऊन बघा आणि आपल्या बायोग्राफीचे पण व्हिडिओ जाऊन बघा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।